नमस्कार, मी संजय गुरव, कलाध्यापक संजय गुरव यांची यशस्वी विषमुक्त गच्चीवरील परसबाग असा आजचा हा विषय. शहरी भागात, मुंबई पुण्यासारख्या शहरात, गजबजलेल्या शहरांमध्ये नागरिकांची पहिली तर राहण्याचीच अडचण असते आणि अशाही अडचणीमध्ये मात करून काही लोक आपल्या घराच्या अंगणामध्ये म्हणा, अंगण नसलेली घरं, ज्याला आपण फ्लॅट सिस्टीमची घरं म्हणतो, अशा घरांमध्ये टेरेसवरची गार्डन, ज्याला मराठीमध्ये आपण गच्चीवरची बाग म्हणूया, आणि अशा या गच्चीवरच्या बागेत म्हणा किंवा गॅलरीमध्ये म्हणा, अशा टाकाऊ प्लास्टिक पिशव्या, तेलाच्या कॅन किंवा डबे बकेट असतील, ज्यामध्ये आपण सुंदर अशी विषमुक्त परसबाग तयार करू शकतो, ज्यामध्ये मातीसोबतच काही प्रमाणात आपण गार्बेजसुद्धा वापरू शकतो, की आपल्या घरातला जो जैविक कचरा आहे, तो जैविक कचरा मातीसोबत आणि वाढलेल्या शेणासोबत आपण या प्लास्टिकच्या थैल्यांमध्ये, बकेटांमध्ये, कॅनमध्ये भरून त्यामध्ये ही अशी फळभाज्यांची रोपं लावून तिथं सुंदर अशी रुचकर विषमुक्त परसबाग तयार करू शकतो. कमी खर्चात काय, बिनखर्चाची ही परसबाग. बघा, यामध्ये अशी वांगी आहेत, टमाटर आहेत, फुलगोबी आहे, पत्तागोबी आहे, आणि ही रोपं सहज आपण उपलब्ध करून घेऊ शकतो. आजकाल तर हायटेक नर्सरीमध्ये 1 ते 2 रुपयाला ही रोपं विकतसुद्धा मिळतात. नव्हे तर आपण आपल्या घरामध्ये येणारा जो भाजीपाला आहे बाजारातून येणारा, त्यामधली जी पिकलेली फळं असतात किंवा जी खराब झालेली फळं असतात, त्याच्यामधल्या बिया काढून सावलीत वाळवून त्या बियांपासून सुद्धा आपण रोपं तयार करू शकतो. बघा, कशी छान अशी टमाटर, कुठलीही रासायनिक फवारणी न केलेली हे, आणि जैविक कचऱ्यांपासून. ह्या बघा, आलूसुद्धा आहे. बरेच वेळा आपल्या घरामध्ये जास्त काळ जर आलू राहिले टोपलीमध्ये, तर त्याला कोंब फुटतात. त्याच आलूपासून आपण रोप निर्मिती तयार करू शकतो. असा एक आलू, ज्याला फुटवे आल्यानंतर, डोळे आल्यानंतर त्याचा आपण असा उपयोग घेऊ शकतो. या अशा तेलाच्या कॅनी आहेत. माझ्याकडे अनेक वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. माझं गाव आहे खामगाव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र. दरवर्षी आम्ही अशी कितीतरी आलू घरच्या घरी गच्चीवरच्या बागेतली रुचकर अशी आलू आम्ही खात असतो. कधी भाजी करून, कधी भजे करून, कधी चटणी करून, कधी वेफर्स करून. त्याच्या बाजूलाच एक रोपसुद्धा आम्ही ठेवलेला आहे. त्या आलूच्या बाजूला आपण बघत आहात. एका कॅनमध्ये 2 ते 3 किलो आलू निघतात, आणि त्यासाठी लागणारी ही तेलाची कॅन आहे, 15 किलो तेलाची कॅन, ज्यामध्ये पाला पाचोडा, वाळलेलं शेण, थोडीशी माती असं आम्ही टाकलेलं. केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे, या संतांच्या उक्तीप्रमाणे आपण असा हा उपक्रम घरी राबवू शकतो. करून बघा. आणि असेच काही उपक्रम माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. ह्या कॅन आपण वापरून झाल्यानंतर भंगारमध्ये विकून टाकतो. विकल्यानंतर काय मिळणार याचे 5 ते 10 रुपये. हे बघा, खरबूज. आता आपल्याकडे खरबूज विकायला येतील, त्याच्या बिया काढून ठेवा.
वाळवून घ्या. वाळवल्यानंतर त्या बिया तुम्ही या कॅनमध्ये टोचून द्या. बघा किती छान असा खरबूज आहे. अशा वेगवेगळ्या भाजीपाल्यासोबत काही उन्हाळ्यात येणारी फळंसुद्धा आम्ही आमच्या गच्चीवरच्या बागेत घेत असतो. कारली आहेत, दोडकी आहेत, गिलके आहेत, भोपळे आहेत. व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून काही मोजकेच फळं. हे बघा, यासोबत कारल्याची वेलसुद्धा आपण बघत आहात. छोटीशी जागा, बिनखर्ची उपक्रम, अगदी कमी जागेत, अगदी कमी पाण्यात आणि बिनखर्ची उपक्रम आहे हा. वेगवेगळे असे घटक आपल्याकडे पडून असतात. टब असतात, बकेट असतात, कॅन असतात किंवा किराणा मालामध्ये आलेल्या काही प्लास्टिकच्या बॅग असतात, पिशव्या असतात, ज्याचा उपयोग आपण याकरता घेऊ शकतो. अनेक वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवत आहे. बरेच लोक राबवतात. परंतु व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि तुम्हीसुद्धा हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. एक चांगली सवय. बघा कसे आलू उकलून झालेली आहेत. 3 ते 4 महिन्याचं पीक आहे. ज्यांच्याकडे शेती नाही किंवा जागा नाही त्यांनी नक्कीच एक वेळ तरी हे करून बघावं. यशस्वी झाल्यानंतर आपसुकच आपल्याला या उपक्रमाची सवय लागते. गावरान नाही मिळालं हरकत नाही, परंतु पर्यावरणपूरक, इको फ्रेंडली, विषमुक्त भाजीपाला आठवड्यातून 1 दिवस खाऊन बघा. कशी चव लागली एक वेळ जिभेला की जिभेचे चोचले पुरवण्याकरता नक्कीच तुम्ही 12ही महिने हा उपक्रम राबवाल. हे बघा, हे आलूचं झाड. एका कॅनमध्ये 1 झाड लावलं तर 2 ते 3 किलो आलू सहज तुम्हाला यामधून प्राप्त होतील. जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. या उक्तीप्रमाणे माझ्याकडे जे जे काही उपक्रम मी राबवतो ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न मी नेहमीच करत असतो. ही बघा फुलगोबी आता ही तोडण्यासाठी तयार आहे आणि एका फुलामधून एक 4 ते 5 लोकांची भाजी सुंदर, रुचकर, चवदार, चविष्ट. बाजारातून आपण जो भाजीपाला घेतो त्यावर कुठल्या रासायनिक फवारण्या झालेल्या आहेत आपल्याला माहिती नसते आणि भयंकर आजारच आपण विकत घेतो असं म्हटल्यास हरकत नाही. कारण बाजारात येणारा भाजीपाला हा विषमुक्त असतो याची काही गॅरंटी नाही. परंतु आपण आपल्या घरी जर अशा प्रकारे 2-4 भाज्यांचे रोपं लावलीत कुंड्यांमधून तर नक्कीच खरी चव भाजीची आपल्याला कळल्याशिवाय राहणार नाही. आणि ती चव एकदा मनात आणि मस्तकात जर बसली तर नक्कीच हा उपक्रम आपण आपल्या घरी कायम राबवणार. बघा या भाजीपाल्याचा रंग, या भाजीचा रंग, हे सगळं बघून तुम्ही नक्कीच यामध्ये सहभागी व्हाल. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. संत गोरोबा यांच्या अभंगाप्रमाणे यातच माझा विठ्ठल, यातच माझं पंढरपूर, असा हा माझा उपक्रम. माझ्या जवळपास 1000 स्क्वेअर फूटच्या गच्चीवर, टेरेसवर हा उपक्रम मी गेल्या अनेक वर्षापासून राबवित आहे. वेगवेगळा भाजीपाला मी 12ही महिने घेत असतो, ज्यामध्ये माझं कुटुंबही सहभागी आहे.
माझ्या शाळेतसुद्धा हा उपक्रम मी राबवत असतो. बघा किती छान रंग दिसतात या विषमुक्त भाजीपाल्याचे. यासोबतच मी याच कुंड्यांमधून वडांच्या झाडांच्या कलमासुद्धा तयार करत असतो. एकासोबत दोन उपक्रम. हे बघत आहात आपण, वडाच्या झाडाच्या कलमासुद्धा यामध्ये मी टोचलेले आहेत. हे चेरी टमाटर. आता याला चेरी टमाटर का बरं म्हणतात? कारण की चेरीसारखे दिसतात. परंतु आमच्याकडे याला भेद्र टमाटर म्हणतात. भेद्र, अगदी छोटे छोटे चेरीसारखे दिसणारे. ही मिरची बघा, पिकलेली आहे, हिरवी मिरची सुद्धा आहे. आणि या झाडाचं वय साधारण 3 वर्ष तर असेलच. 3 वर्षापासून एकाच झाडाच्या मिरच्या आम्ही खातो आहे. फक्त एवढंच आहे की यामध्ये आम्हाला गांडूळ खत घालावं लागतं. कुठलंही रासायनिक खत नाही, रासायनिक फवारणी नाही. संपूर्ण भाजीपाला विषमुक्त आहे. चेरी टमाटर बघत आहात आपण. हे वडाचं झाड आमचं 2-3 वर्षाचं. दरवर्षी हे बघा, ही लांबुडकी हिरवी वांगी. मला आशा आहे आपणही नक्की आपल्या घरी हा उपक्रम राबवाल आणि विषमुक्त पालेभाज्यांची चव एक वेळ नक्कीच घेऊन बघाल. आपणा सर्वांना एकच विनंती, एकच आवाहन की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. जितका जास्त शेअर कराल तितकी जास्तीत जास्त जनजागृती होईल. आज काळाची गरज आहे विषमुक्त भाजीपाल्याची. धन्यवाद. आपण पूर्ण व्हिडिओ बघितला. पुन्हा नवीन व्हिडिओसाठी आपण भेटूया. हे बघा, ही वांग पिकलेलं आहे. बियाण्यासाठी याला झाडालाच पिकू दिलेलं आहे. आता यापासूनच बियाणं तयार होईल. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.